नीट घोटाळ्यातील आरोपी प्राध्यापक पी.व्ही. कुलकर्णीच्या बीडमधील अनधिकृत बांधकामावर नगरपालिकेनं नोटीस बजावली आहे। तेथील वडिलोपार्जित जागेवर विकासकांच्या मदतीने नियमांचं उल्लंघन करून टोलेजंग इमारत उभारली जात असल्याचं मोजणीमध्ये समोर आलं। पालिकेनं बजावलेली ही नोटीस स्वीकारण्यासाठी सध्या तिथं कुणीही उपस्थित नव्हतं आणि या नोटीसबाबत पुढील 3 दिवसात योग्य खुलासा न केल्यास इमारतीवर थेट तोडक कारवाई केली जाईल असा इशारा नगरपालिकेनं दिलेला आहे। देशभरात गाजत असलेल्या नीट घोटाळ्यातील प्रमुख आरोपी जो आहे पी.व्ही. कुलकर्णी, तो मूळचा बीडचा आहे आणि बीडमधील त्याचं वडिलोपार्जित घर पाडून आता त्या ठिकाणी आपण पाहू शकतो ही टोलेजंग इमारत उभा राहत आहे। 5 मजली ही इमारत असणार आहे आणि जवळपास 30 कुटुंब या ठिकाणी राहू शकतील अशा पद्धतीने ही इमारत उभारली जात आहे। आणि या इमारतीसाठी ज्या परवानग्या असतात किंवा जे काही नियम असतात त्याचे पालन करणं गरजेचं असतं। नगरपालिकेचे जे नियम असतात बांधकामासंदर्भाचे, त्याचा कुठेतरी आता भंग झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं। आपण सध्या जी पाहतोय ती ही नोटीस आहे नगरपालिकेने या ठिकाणी या बांधकामाच्या ठिकाणी ही लावली, कारण या ठिकाणी ही नोटीस घ्यायला देखील कोणी नाही। आणि आपण जर पाहिलं तर या 3ऱ्या क्रमांकावर प्रल्हाद विठ्ठल कुलकर्णी असं नाव आहे आणि हाच तो आहे जो ज्याने नीटमध्ये हा सगळा घोटाळा केलाय। तुम्ही या ठिकाणी या बांधकामाच्या ठिकाणी नोटीस लावली आहे आणि बांधकाम पाडण्याचा देखील इशारा दिलाय। काय नेमका नियमांचा भंग झाला या ठिकाणी? आम्हाला काय आहे, आम्ही मोजणी केल्यानंतर आम्हाला अनधिकृत बांधकाम असं निदर्शनास आलं. आमच्या मुख्य अधिकारी साहेबांनी जसे आम्हाला आदेश दिले, त्याप्रमाणे आम्ही इथं अनधिकृत बांधकामाची नोटीस लावलेली आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मंदिर देखील आहे आणि त्याचा ओपन स्पेसचा देखील वाद आहे आणि तो ओपन स्पेस या ठिकाणी मूळ स्वरूपात नाहीये अशी देखील तक्रार या भागातील नागरिकांची आहे। त्या दिशेने काही तपास केलाय किंवा त्या दिशेने काही कारवाईचे आता आम्ही ती पुढील कारवाई करतोय, बघतोय ओपन आम्ही. स्पेसचा शोध घेताय? शोध घेत आहोत. हां, हां. त्याच्यानंतर जे काही समजा आमच्या निदर्शनास येईल त्यानंतर पुढील कारवाई करू आम्ही. उदय नागरकोजे, पुढारी न्यूज, बीड।